नमस्कार, मी वैष्णवी पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। सो गाईज, नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ सुद्धा खूप इंटरेस्टिंग आणि महत्वपूर्ण असणार आहे, कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे, जर तुमच्या घरामध्ये स्टीलचा नळ असेल, स्टीलच्या जाळ्या असेल, स्टीलचं बेसिंग असेल, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे। कारण की आपण काय करतो, स्टीलच्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी हार्पिकचा यूज करतो, त्यामुळे आपलं जे बेसिंग आहे, ज्या स्टीलच्या वस्तू आहेत त्या काळ्या पडू शकतात। त्यामुळे आज मी तुमच्यासोबत असा एक घरेलू नुस्खा शेअर करणार आहे, ज्यामुळे तुमच्या स्टीलच्या वस्तू अगदी नव्यासारख्या चमकदार होणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडल्यास आपल्या मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। सो फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता हे आहे आपलं बेसिंग आणि तुम्ही बघू शकता हार्पिक यूज केल्यामुळे आपलं हे जे बेसिंग आहे याची शाईन पूर्णपणे गेलेली आहे आणि बघा याचा कलर सुद्धा एकदम काळा असा झालेला आहे। अगोदर आपण काय करणार आहोत, याला स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत। एका गोष्टीचं ध्यान ठेवायचं आहे, सर्वात अगोदर आपल्याला बेसिंग स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे, त्यानंतरच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे। तर बघा, एक लिंबू घेतलेला आहे आणि त्याच्यावर 1 चमचा हे पावडर टाकलेला आहे। आता हे पावडर कोणतं ते सुद्धा सांगते, पण अगोदर आपल्याला काय करायचं आहे, हे पावडरने पूर्ण बेसिंग एकदम स्वच्छ असा या प्रकारे घासून घ्यायचा आहे। तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला पूर्ण बेसिंग घासून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता हे लिंबू लावताच हे जे बेसिंगवरती जे काळपटपणा आलेला आहे तो हळूहळू निघायला सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता याची जी शाईन आहे ती वापस येण्यास सुरुवात झालेली आहे। सो फ्रेंड्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघत आहात ते सुद्धा मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला सुद्धा समजेल की माझे व्हिडिओ कुठे कुठे पोहोचत आहे आणि सोबतच तुमचा आभार देखील मानता येईल। तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला लिंबाच्या मदतीने याला एकदम छान असं क्लीन करून घ्यायचं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे मी पूर्ण जे बेसिंग आहे याला एकदम छान असं घासून घेतलेलं आहे। घासल्यानंतर याला 4 ते 5 मिनिट असं सोडून द्यायचं आहे। तर 4 ते 5 मिनिट झाल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे मी एक शॅम्पूचं पॅकेट घेतलेलं आहे। तर बघा, 1 रुपयाला जी शॅम्पूची पॅकेट आहे ते क्लिनिक प्लस, तर त्या शॅम्पूचं पॅकेटचं मी ते यूज करणार आहे। तुमच्याकडे जो पण शॅम्पू असेल तो सुद्धा तुम्ही ते यूज केला तरी चालेल। तर बघा अशा प्रकारे मी पूर्ण बेसिंगवरती हा जो शॅम्पू आहे हा पसरट घातलेला आहे। आता आपण काय करणार आहोत, एक स्क्रबर घेणार आहोत आणि स्क्रबरच्या मदतीने हे जे बेसिंग आहे ते एकदम छान असं घासून घेणार आहोत। तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला पूर्ण जे बेसिंग आहे एकदम छान असं घासून घ्यायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे बेसिंग घासून घ्यायचं आहे। सो फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता याच प्रोसेसने आपल्याला आपल्या घरात काही स्टीलचे भांडे असेल जे काळे पडले असेल किंवा तुम्ही तसं त्याच्यावरती हार्पिकचा यूज केले असेल, त्यामुळे त्याची शाईन गेलेली असेल, तर तुम्ही हीच प्रोसेस त्याच्यावरती सुद्धा करू शकता। परत तुमचे जे भांडे आहे त्याची शाईन येऊ शकतात आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी हे जे बेसिंग आहे एकदम स्वच्छ असं घासून घेतलेलं आहे। बघू शकता किती जास्त हे असं चमकायला लागलेलं आहे आणि बघा ही जी जाळी आहे ही सुद्धा तुम्ही बघू शकता किती खराब झालेली आहे। आता आपण काय करणार आहोत, हिला सुद्धा एकदम छान असं घासणीच्या मदतीने घासून घेणार आहोत। तर बघू शकता अशा प्रकारे आपण याला खालून आणि वरतून दोन्ही साईडने घासून घेणार आहोत आणि बघू शकता घासल्यानंतर हे एकदम छान असं क्लीन झालेलं आहे। आता आपण काय करणार आहोत, हे जे होल आहे तो सुद्धा आपण एकदम स्वच्छ असा घासून घेणार आहोत। तर बघा एकंदरच आपण पूर्ण जे बेसिंग आहे ते स्वच्छ करून घेतलेलं आहे। आता आपण काय करणार आहोत, पाण्याने याला स्वच्छ धुवून घेणार आहोत। तर बघू शकता या प्रकारे आपल्याला पूर्ण जे बेसिंग आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। रिझल्ट तुमच्या समोर आहे, आपलं जे बेसिंग आहे किती जास्त चमकत आहे आणि जो पण त्यावरती काळपटपणा होता तो सुद्धा निघलेला आहे। सो फ्रेंड्स, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघत आहेत ते सुद्धा मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला सुद्धा समजेल की माझे व्हिडिओ कुठे कुठे पोहोचत आहे आणि सोबतच तुमचा आभार देखील मानता येईल। तर चला इथेच भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय।